अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आज दुर्गाष्टमी आहे। हा दिवस आपल्या कुलदेवतेच्या सेवेचा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो। आज श्री दुर्गा सप्तशती ह्या मराठी किंवा संस्कृत पोथीचा घरी किमान एक तरी संपूर्ण पाठ करायचा असतो। आज घरातील श्रीयंत्रावर अभिषेक करून कुंकुमार्चन करावे। ही सेवा यंत्रावर श्रीसूक्त स्तोत्र वाचून करतात। श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र पठन करावे। श्रीयंत्रावर हे सुद्धा स्तोत्र वाचून कुंकुमार्चन करतात। 64 योगिनी यंत्र, 2 वास्तु यंत्र व 1 विजयी पंचदशी यंत्र घराच्या व मुख्य दुकानाच्या दारावर लावून त्यांची पूजा करावी। दक्षिण दिशा असेल तर तांब्याचे 64 योगिनी यंत्र लावावे। 64 योगिनी यंत्राची पंचोपचार पूजा करावी व 1 माळ श्री स्वामी समर्थ व 99 मंत्र जप करून हे यंत्र घराच्या दुकानाच्या प्रवेशद्वारावर लावावे। आपण दरवाजावर यंत्र लावल्याने घरात शांतता प्रस्थापित होते। ह्या यंत्राचे प्रभावाने घरात लक्ष्मी टिकून राहते। घरात अन्नधान्याची कमी राहत नाही। सदैव भरभराटी टिकून राहते। वाईट शक्ती, नजर दोष घरामध्ये प्रवेश करू शकत नाही। जवळच्या सर्व दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात 64 योगिनी यंत्र नक्कीच तुम्हाला मिळून जाईल। तुम्ही 64 योगिनी हे यंत्र तुमच्या मेन दरवाजावरती तुम्ही नक्कीच लावून आणि त्याची पंचोपचार पूजा करून जर लावलं तर तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल। आज दुर्गा अष्टमी, जर तुमच्याकडे तुमच्याकडे 64 योगिनी यंत्र असेल तर त्याला हळदी कुंकू अर्पण करून आणि त्यांचं दर्शन घेऊन स्वच्छ पुसून त्याची सेवा करावी। आणि घरात जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती तुम्ही नक्कीच आवर्जून कुंकुमार्चन करायला विसरू नका। त्याला तुम्ही 16 वेळेस श्रीसूक्तमचं करू शकतात किंवा नाही शक्य तर एकदा नक्कीच तुम्ही श्रीसूक्तचं पठण करून कुंकुमार्चन करू शकतात। ज्या घरामध्ये देवीचा टाक असतो, आपल्या कुलदेवतेचा टाक असतो, त्याच्यावरही आपण कुंकुमार्चन करायला पाहिजे, कारण की हा कुलदेवतेचा कुळाचार करणं खूप गरजेचं असतं आणि म्हणून तुम्ही नक्कीच ह्या सेवा करू शकतात। आवर्जून ह्या सेवा करायला अजिबात विसरू नका। तर आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।